बेमोसम पावसाने पुन्हा एकदा विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून नागपूर विभागातील अनेक भागात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। याचा आढावा घेण्यासाठी राजस्व आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। शुक्रवारी पार पडलेल्या या बैठकीत बावनकुळे यांनी सांगितलं की नुकसानाच्या पंचनाम्याचं काम वेगाने सुरू आहे आणि लवकरच पूर्ण अहवाल सरकारपुढे सादरही केला जाईल। त्यानंतर शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा मार्ग मोकळा होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। याच बैठकीत बोलताना त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या एका विधानाचा उल्लेखही केला। ते विधान तोडमोड करून सादर केलं गेलं असाही आरोप केला गेला। याच बैठकीत रेत माफियांबाबतही मोठं विधान करण्यात आलं। बावनकुळे म्हणाले, रेत माफियांसोबत संगनमत असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट। आणि आज नागपूरमध्ये मी याचा संपूर्ण आढावा घेतो आहे। आज जवळपास 13 बैठकी या 13 तालुक्यामध्ये काय काय नुकसान झालं आहे त्या संबंधीचा आढावा आहे। सोबतच आज जे 14 एप्रिल आहे नागपूरला दीक्षाभूमीचं जे स्थळ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येणारे जी गर्दी आहे, जे आपले भाविक आहे, या ठिकाणी आपलं संविधान चौक आहे आणि ड्रॅगन पॅलेस आहे, या सर्व भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी होणार आहे त्या ठिकाणी पोलीस व्यवस्था चोख राहावी, भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेतो आहे। ही बैठक आहे। सोबतच हनुमान जयंतीची या ठिकाणी शोभायात्रा असणार आहे, त्याबद्दलही या ठिकाणी चर्चा करणार आहोत। या ठिकाणी आपल्या सिंचन विभागामध्ये जे विदर्भातल्या सिंचन विभागामध्ये जे भुसी खुर्द आहे, नागपूर आहे, याचाही एक बैठक मी घेणार आहे। आणि जवळपास या ठिकाणी अशा अनेक बैठकीच्या माध्यमातून पण महत्वाचं काय आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत सर्व मंत्री महोदयांना की तातडीनं नुकसान जे झालं आहे शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळं तातडीनं कलेक्टरकडे बैठक लावाव्या, तातडीनं सर्वेक्षण करावं आणि हा रिपोर्ट तातडीने सरकारकडे सादर करावा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येईल। विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियांना लुटारू म्हटलेलं आहे। आणखी टीका जी आहे ती मंगेशकर कुटुंबावर केलेली। विजय वडेट्टीवार नाही, विजय वडेट्टीवार हे जरा आता जे नवीन पक्षनेते झाले विधानमंडळामध्ये, त्यांना आता थोडं अजून थोडं प्रमोशन करून घ्यायचं आहे पक्षाकडनं। तर आता नानाभाऊ पटोले आणि त्यांची जरा आपसामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, कोण लवकर बोलेल, काम लवकर बोलेल, कसं बोलेल। मला वाटतं वडेट्टीवारची आम्ही त्यांनाही सांगितलं मागच्या वेळी की जो काही रिपोर्ट शासनाकडे आहे, जे काही अहवाल शासनाकडे आलेले आहेत त्यावर शासन कारवाई करत आहे आणि शासनाने कारवाई केली आहे। खरं तर यांच्या काळातलं काढलं तर खूप मोठं त्यात राजकारण होईल। त्यामुळं जे काही झालं आहे पुण्यामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे त्यावर शासनाने गंभीर कारवाई करण्याचा सुरू केलेला आहे। काही कारवाई झालेल्या आहे, पुढे होतील। पण लता मंगेशकर हॉस्पिटलचं जे काही त्या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या चुका आहेत त्या चुका दुरुस्त करण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि शासन जी कारवाई करेल त्यावर लक्ष दिलं। शासनाच्या कारवाईकडे जरा वडेट्टीवारांनी एकदा ते अहवाल वगैरे तपासून घेतला पाहिजे। प्रमुख नेते आहेत।